तुकोबर आहे. मग नेमके आहेत तरी कोण जगद्गुरु तुकोबर आहे? तर ऐका मायबाप, जगावं कसं, बोलावं कसं, कुठे बोलावं, कुठे बोलू नये, काय खावं, काय खाऊ नये, कुठे चालावं, कुठे चालू नये, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ. कोण? तुकाराम. नवे नवे तर ऐका, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान आणि अभंगाचे पान, तुकाराम असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे. यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे बघा. अभंगाचा तत्पूर्वी सरळ अर्थ तुमच्या समोर मांडते, कारण की अभंग पूर्ण सुटेल की नाही गॅरंटी आपलीच गॅरंटी नाही, तर अभंगाची कुठे गॅरंटी देता, बरोबर आहे ना? ऐका, अभंग पूर्ण सुटेल की नाही माहीत नाही. तत्पूर्वी आपण अभंगाचा सरळ अर्थ पाहून घेऊ. जगद्गुरु तुकोबर अभंगामध्ये स्वतःच्या जीवनातील आलेला अनुभव मांडतात. ऐका मायबाप, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक काम करत असताना, प्रत्येक गोष्ट करत असताना कुठला ना कुठला अनुभव जीवनामध्ये येत असतो. महिला मंडळ, मला सांगा, अगदी तुम्ही उंडा तिंबलेला आहे, चपाती लाटलेली आहे, चपाती लाटल्याच्या नंतर चपाती भाजायला टाकलेली आहे, पण भाजत असताना जर हाताला चटका बसला तर दुसरी चपाती माणूस जपून टाकतो. ऐका, अनुभव माणसाच्या जीवनामध्ये गरजेचे आहेत. अनुभवाशिवाय माणूस पुढची वाटचाल शिकत नसतो. जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये अनुभव आला असा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, संसारामध्ये विलीन झालो होतो, संसारामध्ये तापलो होतो, संसारामध्ये विलीन झालो होतो, संसार करण्यामध्ये व्यस्त झालो होतो आणि संसारामध्ये एवढा व्यस्त झालो की भगवंताचा विसर मला पडून गेला. आणि पडल्याच्या नंतर झालं असं, एक दिवस माझ्या स्वप्नामध्ये किंवा मला एका संताचं दर्शन झालं आणि संताचं दर्शन झाल्यामुळे पूर्ण चिंता जेवढी काही माझ्या जीवनामध्ये होती ती चिंता वारली. ऐका, मला सांगा महिला मंडळ, जगद्गुरु तुकोबरा असं म्हणू शकले असते, अवघी चिंता गेली. पण गेली तर कुठं गेली? गावाला गेली. पण गावाला गेलेला माणूस पुन्हा परत, पण वरती गेलेला माणूस पुन्हा, त्याला माणूस म्हणतो वारली. जगद्गुरु तुकोबरा म्हटले, माझी चिंता कुठे इकडे तिकडे गेली नाही, तर ती डायरेक्ट वरती गेली, म्हणून वारली, ती पुन्हा येणार नाही. साधकानं विचारावं, उठावं. आता ऐका बरं का, जगद्गुरु तुकोबरांनी अभंग लिहून ठेवलेत, पण अभंग लिहून ठेवत असताना त्या अभंगामध्ये संवाद आहे. मग संवाद कोणाचा बरं? तर जगद्गुरु तुकोबरा एक संत होते. ऐका मायबाप, थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. संत आणि साधक दोघांची जजमेंट अशी आहे की साधक संताशिवाय कोणाचं ऐकत नाहीत आणि संत साधकाशिवाय कोणाला सांगत नाहीत. नाही कळालं का? सोपं करून सांगू का? ऐका, इथे संत आणि इथे साधक. साधक संताशिवाय दुसरं कोणाचं ऐकत नाहीत आणि संत साधकाशिवाय दुसरं कोणालाच सांगत नाहीत. ऐका मायबाप, अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबरा सांगत होते, साधक जवळ बसलेला होता. साधकानं उठून उभा राहावं आणि साधक जगद्गुरु तुकोबरांना म्हणतो, जगद्गुरु तुकोबरा, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, नेमकं घडलं तरी कशानं? जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, संत दर्शनी हा लाभ. आणि मग पुन्हा साधकानं उठून उभा राहावं आणि साधकानं म्हणावं, जगद्गुरु तुकोबरा, आम्ही मान्य करतो, पण आम्हाला सांगा, तुम्हीच आम्हाला सांगता की संत फार श्रेष्ठ आहेत, संत फार महान आहेत. ओ जगद्गुरु तुकोबरा, आम्हाला सांगा, संताच्या दर्शनानं एवढंच फळ प्राप्त झाले का? जगद्गुरु तुकोबरा म्हटले, नाही, एवढंच फळ नाही, तर आणखीन मोठं फळ प्राप्त झालंय. ते म्हणजे पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ कोण? जगाचा परमपिता पांडुरंग परमात्मा, तो आमच्या सोबत जोडला गेला. साधकानं पुन्हा उठून उभा राहावं आणि विचारावं, जगद्गुरु तुकोबरा, तुम्ही म्हणता देव माझ्या सोबत जोडला गेला, बरोबर, पण आम्हाला सांगा, एक गोष्ट तुम्हाला कळते का की इथं तुम्ही खोटं बोलताय? कोण म्हणताय? साधक. साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबरा, इथं तुम्ही खोटं बोलताय. जगद्गुरु तुकोबरा म्हटले, वेड्या, मी खोटं कसं बरं बोलेल? अरे, मी जे काही बोलतो ते जगाच्या हिताचं बोलतो, मी खोटं बोलेल तरी कसं? तेव्हा साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबरा, माझ्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न झालाय. कुठला प्रश्न बरं? तर जगद्गुरु तुकोबरांनी जेव्हा विचारलं कुठला प्रश्न, तेव्हा साधकानं सांगितलं, जगद्गुरु तुकोबरा, प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता देव आमच्या जवळ आला, पण तुम्हीच एका ठिकाणी म्हणता देव फार मोठा आहे, बरोबर? देव एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की जगाला सांभाळणारा देव आहे. जगावरती प्रत्येक पानावरती वृक्षाचे पाने
हाले ज्याची सत्ता, वृक्षाचं पान हलवणारा तो देव, अगदी तो देव काही सामान्य नाही. आणि तुम्ही तुमची अवस्था बघितली का? अहो, घरावरती छप्पर नाहीये तुमच्या, बरोबर आहे ना? घरावरती छप्पर नाहीये, घरामध्ये कपाट, बेड, एसी, कूलर काहीच नाही. विचारलं जगद्गुरु तुकोबरा, एवढी दयनीय अवस्था तुमची आहे आणि देव तुमच्यापाशी राहील तरी कसा? बरं मला सांगा, देवाला ठेवण्यासाठी निदान बंगला तरी पाहिजे, होय? बंगला पाहिजे देवाला ठेवण्यासाठी? कन्फ्यूज झालात का? नाही, देवाला दुसरं काहीच पाहिजे नाही. पण असं साधकाला वाटू लागलं. साधक म्हणाला जगद्गुरु तुकोबरा, देव एवढा मोठा आहे, मग देवाला ठेवण्यासाठी मोठं असं घर पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबराय म्हटले, देव जर खरा असेल तर त्याला घराची गरज. इकडे लक्ष द्या, गेलं कुत्र. ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हटले, देव जर खरा असेल तर त्याला घराची गरज नाहीये, त्याला सोन्याची गरज नाहीये, त्याला चांदीची गरज नाहीये, त्याला हिऱ्याची माणिक मोत्याची गरज नाहीये. त्याला पाहिजे ते आपलं मन, आपलं हृदय. ओ तुकोबराय, पण हृदयामध्ये ठेवायचं तरी कसं? जगद्गुरु तुकोबराय म्हटले, ऐक बाळा, मी तर साठवलंय, पण साठवू असं का म्हटले जगद्गुरु तुकोबराय? जगद्गुरु तुकोबरायांना सांगायचे, मी तर साठवलंय, पण तुम्हा सगळ्यांना सुद्धा साठवायचे. म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. या हृदयाची संपुष्ट पेटी करायची आणि त्याच्यामध्ये भगवंताला ठेवायचे. आणि पुन्हा कडी लावून, कुलूप लावून, चावी पुढे सांगते कोणाकडे द्यायची तर. ऐका, आणि मग भगवंत पुन्हा साधक उठून उभा राहिले. साधक म्हणाले, जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही संत आहात, पण आमच्याच्यानं काही संत होणार? संत होणे एवढी सोपी गोष्ट आहे का? साधक म्हणाला, जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही संत आहात, भक्त आहात, 24 तास देवाचं नामस्मरण करता, पण आम्ही संसारिक लोक, आम्हाला काही एवढं नामस्मरण होणार नाही. जगद्गुरु तुकोबराय, संत आहात तुम्ही, देव तुमच्या जवळ आला, पण आम्हाला सांगा, देव नेमका आणला तरी कुठून? जगद्गुरु तुकोबराय म्हटले, अरे हे वेड्या, देवाला कुठून आणावं लागत नाही, देव आपल्यामध्ये आहे. सर्व घटी राम. वा वा, हरिपाठातलं प्रमाण आहे. ज्ञानोबरायांनी सांगावं, सर्व घटी राम, घटाघटामध्ये व्यापलेला राम. अर्थात मनामध्ये सुद्धा भगवंत आहेत, पण तो भगवंत संसारामध्ये हरवून गेलाय. हरवलेली गोष्ट सापडायची असते आणि ती सापडण्यासाठी महिला मंडळ, मला सांगा, आपला जर चष्मा हरवला, आता ऐका, इथे थोडं माणूस कन्फ्यूज होतं. जगामध्ये काही नमुने असे असतात की ते डोक्यावरती चष्मा ठेवून घरभर हिंडतात, बरोबर आहे ना? पण ऐका, जर आपला खरोखर चष्मा हरवला तर त्याला सापडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला दृष्टी लागते. आंधळ्याला सांगा बरं तुम्ही, चष्मा सापडायचा? सापडेल त्याला चष्मा? नाही सापडणार. ऐका, चष्मा सापडण्यासाठी दृष्टी लागते, मग दृष्टी पाहिजे तरी कशाची? ऐका, भगवंताला सापडण्यासाठी सुद्धा दृष्टीच लागते, पण ती दृष्टी डोळ्याची नकोय. कशाची पाहिजे तर भावरूपी दृष्टी पाहिजे. तुकोबराय म्हटले, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. हा भंगाचा सरळ अर्थ. आणि आता आपण भावार्थ पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.